झी 24 तास एक पाऊल पुढे। कुटुंबाचा फर्स्ट लुक तर पाहिला, या कुटुंबात कोण कोण आहे हे सुद्धा आपल्याला कळलं। काय म्हणता, याच कुटुंबातल्या सदस्यांना भेटायचंय आणि जाणून घ्यायचंय त्यांचा या कुटुंबातला अनुभव। चला तर मग माझ्याबरोबर आता कुटुंब या फॅमिली मधलं एक छोटंसं कुटुंब आहे। ही गंगा माझ्याबरोबर आहे आणि तिचा नवरा हा नामदेव। आणि नामदेव, जरा तुझ्या फॅमिली बरोबर आम्हाला जरा इंट्रोडक्शन करून दे। हे सगळे कोण म्हणजे तुझ्या फॅमिली? कोण आहे म्हणजे कोण असणार? ही माझी बायको आहे, हे माझं लेकरू आहे ते बघा सुभाने, आणि ही माझी सुंदर कन्या लक्ष्मी। छान असं छोटंसं कुटुंब आहे तुमचं। काय सांगशील गंगा, काय कुटुंब आहे आणि काय फिल्म आहे? आमचं कुटुंब जगातलं सगळ्यात सुंदर कुटुंब आहे आणि या सगळ्यात जगातल्या सुंदर कुटुंबाचा सिनेमा येणार आहे, त्यामुळे आम्ही खुश आहोत। आमच्या कुटुंबावर सिनेमा बनला की आमची मुलं फार गोड आहेत। या दोघांनी आमचं कुटुंब फार सुंदर केलेलं आहे, लक्ष्मी आणि सुभान। आणि इतकी गुणवान मुलं आहेत की आम्हालाही कळलं नाही पालकांना की आपली मुलं इतकी गुणी आहेत। दुखी आहे, सुखी आहे गमी, तू आहेस की माझ्या बरोबर? क्यों नहीं आएगा? 100 साल 100 ईयर जिएगा तुम्हारा मैजिक मामू, क्योंकि मामू मॅजिकचा मंत्रा करतो उलट्याला सुलटा, रंग काळ्याचा तांबडा। काय सांगशील, कसं आहे तुमचं कुटुंब? कुठल्याही कुटुंबासारखंच कुटुंब आहे। जगातल्या प्रत्येक आई बापाला असं वाटतं की आपल्या मुलांना सगळं काही जगातलं उत्तमोत्तम आहे, आपल्या शक्यतेत, आपल्या ऐपतीत, आपल्या कुवतीत जे जे मिळतं किंवा कुवतीच बाहेरचं सुद्धा जर असेल, मुलांचं भलं होणार असेल, ते सगळं द्यावं प्रत्येक आई बापाला वाटतं। मी आणि वीणा आम्ही दोघेही त्यांचं प्रतिनिधित्व करणारेच आहोत। आणि फक्त काही घरांमध्येच ते शक्य होतं की मुलं फार चांगली निघतात, सुपुत्र म्हणतो ना आपण ज्यांना। तर प्रत्येक वेळेला आई वडीलच कुटुंबाची जबाबदारी घेतात असं नाही आहे। मुलं आपल्या वागणुकीतून त्यांच्या आई वडिलांविषयीची जबाबदारी व्यक्त करत असतात नेहमीच, ज्यामध्ये बरीच मुलं यशस्वी होतात आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना। तर ही जी आमची 2 बाळं आहेत, यांचे पाय इतके मजबूत आहेत की ते आईबापाची सुद्धा जबाबदारी समर्थपणे उचलू पाहतात। इतके सुंदर कुटुंब आहे आणि जीवाला जीव देणारी, समजून घेणारी, काय म्हणू आपण त्याला, सर्वस्वी आईचं हृदय असलेली एक बायको कशी असावी, अशी बायको या सिनेमामध्ये आहे। खरंच एक आयडियल नवरा कसा असावा, वरून कणखर, आतून खूप मृदू असा, आणि शिवाय प्रत्येक माणसाच्या पदराला एक छोटीशी दुःखाची किनार असावी, तशी दुःखाची किनार या कुटुंबाच्याही पदराला आहे। आणि ह्या सगळ्यावर वरचढ कुरघोडी करणारे शेजार पाजार असायला पाहिजे। तो शेजार पाजार आहे, सुंदर आहे, सुंदर आहे। काम करतानाचाच अनुभव इतका सुंदर आहे, खरंच सोन्यासारखी पोर आहे। संसारात गरजेला काही अंत नाही आणि पोरांच्या गरजा पूर्ण होईस्तोवर मला थकून चालायचं नाही। कुटुंब जे आहे या व्हॅन मध्ये बसून कुठे चाललेत फिरायला? आम्ही चाललो, कुठे चाललो आपण? कुठे चाललो? मांडायला चाललो। सी लिंक वर आमच्या या गाडीला हे नाही म्हणतात, सी लिंक वर गेलं तर ते म्हणतात मोठ्या मोठ्या गाड्यांना। महाराष्ट्र फिरणार आणि मग आम्ही सिंगापूरला जाणार आहोत। आमचा सिनेमा जाणार सिंगापूर मिफ्टामध्ये, तिकडे आमच्या गौरी आणि मिहीरचा डान्स अख्खे सिंगापूरवासी सगळे महाराष्ट्रीयन बघणार आहेत आणि एक नाही 5 बोटं तोंडात जाणार आहेत। ऋतिक रोशन असला तर 11। आता या क्षणाला तुला या गाडीत बसून कुठे जावं असं वाटतं? कुठे पण? कुठे सांग की? सिंगापूर। सांग तुला कुठे जायचं? सिंगापूर। सिंगापूरला लगेच जायचं। सिंगाली आणि तुला? वाईला माझ्या आई बाबा राहतात। तिचे आई बाबा वाईला शिफ्ट झाले। हिच्या इतकीच गोड एक छोटी बहीण आहे गार्गी, जिनी काकस्पर्शमध्ये एक छोटीशी भूमिका केली होती, तुम्हाला आठवत असेल तर। आणि आता ती महेश सरांकडे राहायला आली आणि मुंबईत शिकणार आहे आणि खूप छान छान शिक्षण घेणार आहे। पण इथे आल्यापासून मला सारखी म्हणते की मला माझ्या आई बाबांची आठवण येते आणि
त्यांना मिस करते मी, त्यामुळे तिला वाईला जायचंय. हो ना. माझ्यासाठी पहिले 2-3 दिवस चॅलेंज होतं की मी यांचं आई पण आणू कसं, कारण ही आणि मुळात इतका निरागसपणा ह्यांच्या स्वभावात आणि बोलण्या चालण्यात होता की मला शूटिंगचे पहिले 2 दिवस पचवायला गेले की मी ह्यांची आई आहे. आणि नंतर ह्यांचीच ॲक्शन रिॲक्शन इतकी गोंडस आणि तत्पर असायची की मग ते इतकं आपोआप बनून गेलं काम, इतकं छान झालं. जितू बरोबर तर मी आधीपासूनच काम करते. तुकाराममध्ये, तुकाराम अर्थात ह्याच्यानंतर शूट झाला होता. पण ह्या 2 मुलांमुळे माझ्यात खूप फरक पडला. आई खरंच किती गोड असू शकते आणि आई पण किती सुंदर असू शकते, ह्याचा अनुभव यांनी मला फार लवकर दिला. मला विचारणारच होते आता की नुकतीच तुकाराम सुद्धा रिलीज झाले, अजूनही चर्चा आहे तुकारामची, लोकांना आवडते आणि आता परत तुमच्या दोघांची जोडी कुटुंबच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. तर ह्याची किती एक्साइटमेंट आहे जी तू काय सांग? एक्साइटमेंट एवढीच आहे माझ्यासाठी नट म्हणून, माणूस म्हणून वीणाकडून शिकण्यासारखी खूप गोष्टी आहेत. तिची तत्व, तिचं वागणं बोलणं, तिची समज माणूस म्हणून समाजाविषयी. आणि नट म्हणून मी सांगायची गरजच नाही आहे, कारण मग तिचं विश्लेषण करायला एक उत्तम समीक्षकच पाहिजे. मला असं आवर्जून विचारायचं आहे, तू स्वतः एका खूप गोंडस मुलीचा बाप आहेस. ही फिल्म करताना तुला अशा कोणत्या गोष्टी अशा फिल्म करताना अशा आठवत होत्या की ज्या तुझ्या खऱ्या आयुष्यात सुद्धा घडत होत्या, किंवा असं काही एखादा कोणता असा क्षण आला जेव्हा तुला तुझ्या मुलीची खूप आठवण आली, तुला तुझ्या बायकोची खूप आठवण आली फिल्मचं शूटिंग करताना? मला फिल्मचं शूटिंग करत असताना माझ्या मुलीची आठवण आली, बायकोची आली, आईची आठवण आली. आईपेक्षा मला सगळ्यात जास्त आठवण माझ्या बापाची आली. वडिलांची खूप आठवण आली. म्हणजे गंमत असते. आपण नेहमी म्हणतो ठेच लागली की आपण आई ग म्हणतो. आई 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 खूप मोठं प्रस्थ आहे आपल्याकडे. देवीला पण आपण आई म्हणतो. पण बाप जो असतो ना, काय म्हणू आपण त्याला, बापाचं हृदय काय असतं, एक तर मला माझी मुलगी झाल्यानंतर कळलं. आणि त्यानंतर हा सिनेमा करत असताना, रादर मी सांगू खरं, करत असतानापेक्षाही मी ना जेव्हा आता डबिंग करतोय, आता मी जेव्हा पाहतो ना तेव्हा मला कळतं की अरे आपसूक येतो. पोरांच्या गरजा पूर्ण होईस्तोवर मला थकून चालायचं नाही. हे छानसं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आता आपण बाय बाय करूया, कारण ते मस्तपैकी त्यांच्या सफारीसाठी निघालेले आहेत. सो बाय बाय अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. काळजी घ्या. रस्त्याने डावीकडे उजवीकडे पाहत चला बरं, वाहनं फार असतात. हो. चला, तर ही फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि ही फिल्म आवर्जून सगळ्यांनी पाहावं असंच मी सगळ्यांना सजेस्ट करेन. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट पवारसह मुग्धा देशमुख, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.